राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नायगाव शहर कडकडीत बंद। सकाळपासून व्यापाऱ्यांनी शहरात सर्व प्रतिष्ठाने ठेवली बंद। मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। जरांगे पाटलांची तब्येत खालावली, सरकार दखल घेत नाही। मराठा आंदोलकांनी केला सरकार विरोधात संताप व्यक्त। वतीने व संबंध नायगाव तालुक्याच्या वतीने सातत्याने 5 दिवसापासून मुंबई येथे मराठ्याचे संघर्ष होता। मनोज दादा जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण चालू आहे। मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण चालू आहे। त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे। इथं कुठेतरी सरकार त्यांची दखल घेत नाही। त्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव बंदची हाक दिली होती। या नायगाव बंद हाक मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मी आभार मानतो। आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पोलीस प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचा आभार मानतो। आजच सकाळी नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते रवींद्रजी चव्हाण साहेब जरांगे पाटलांच्या भेटीला गेलेले आहेत आणि पाठिंबा आधी तर दिलेलेच आहेत आणि स्वतः जाऊन आज भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत। त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने खासदार साहेबांचाही आभार मानतो आणि सर्व समाजांचा आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।